अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन, बुलढाण्यात भावनिक वातावरण। राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाले होते। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती। अजितदादांचा अस्थीकलश बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथे दर्शनासाठी आणण्यात आला होता। त्यानंतर लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट, बकाल या ठिकाणी अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला। आज बुलढाणा येथे अनेक नागरिकांना अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहता आले नव्हते। मात्र अस्थीकलश थेट बुलढाण्यात आणण्यात आल्यामुळे नागरिकांना अंतिम दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे। चिखलीनंतर देऊळगाव राजा येथे अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला असून संत चोखा सागरात अस्थीकलशाचं विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदखेडा राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी दिली आहे। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांचा अस्थीकलश दर्शनासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही परवापासून सिंदखेड राजा मातृतीर्थ राजवाड्यापासून अस्थीकलशाची त्या ठिकाणी दर्शनाला उपलब्ध करत त्या ठिकाणी ठेवला होता आणि तिथून मग लोणार असेल, मेकर असेल, खामगाव असेल, शेगाव असेल, जळगाव, जामोद, वरवट, बक्काल असा सगळा करत नांदुरा त्यानंतर मलकापूर, मोताळा आणि आज बुलढाणा या ठिकाणी आपण सध्या इथं आलेलो आहे। सगळेच जण भावनिक झालेले आहेत आणि भावनिक अशा भावुक वातावरणामध्ये सगळेजण दर्शन या कलशाचं घेत आहेत आणि वारंवार लोकांना सातत्यानं दादाची आठवण या निमित्तानं होती। खरं तर एवढा हा क्षण म्हणजे सत्यता मानायला कोणी तयार नाहीये, अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली। आता अस्थीकलश चिखली आणि नंतर देऊळगाव राजाला त्या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर संत चोखा सागर आमचा खडकपूर्णा प्रकल्प या ठिकाणी दादांचा अस्थीकलशचं त्या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी विसर्जन त्या ठिकाणी होणार। लोकनायक न्यूज